केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे। तर स्वतंत्र भारतात 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती। तर 2011 साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती। 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केलीच नाही। परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करत आहेत। तसेच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील होते। अखेर केंद्र सरकारनं आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे। मंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था। दरम्यान या निर्णयावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आली तेही पाहूयात। काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल। आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी। आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्या सुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील, ही मागणी खूप काळापासून होती। आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो। ये हम लोगों की 30 वर्ष पुरानी मांग रही है, इनको हमारे ही एजेंडे पर जो है काम करना पड़ रहा है। तो अब हमारी अगली लड़ाई ये होगी कि जब ये जनगणना होगी जिसमें इंक्लूड किया जाएगा कास्ट सेंसस का भी, तब उसके बाद जब नतीजे आएंगे तो पूरे देश में और पूरे देश के जो विधानसभा चुनाव में हमारी मांग रहेगी कि पिछड़ों और अति पिछड़ों के लिए भी, जैसे दलित और आदिवासी भाइयों का आरक्षित सीटें हैं, उसी प्रकार से पिछड़ों और अति पिछड़ों का भी जो है आरक्षित सीटें जो है वो करनी पड़ेगी। संपूर्ण देशातनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ते आता 9 शेड्यूलमध्ये टाकण्यात यावी, ही मागणी केंद्र सरकारला मान्य करावी लागली। आणि आज केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेऊन पूर्ण देशामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो खरंच या देशातील संपूर्ण ओबीसी समाजाला दिलासा देणारा आहे, न्याय देणारा आहे, मसलत वावगं होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।